नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, याच्यात काय म्हटलंय, सरकारी कर्मचारी 8वे वेतन आयोगाची वाट पाहत आहेत। 8व्या वेतन आयोगाच्या समितीने शिफारस सादर केल्यानंतर पगारवाढ केली जाणार आहे। शिफारसी सादर करण्यासाठी 18 महिन्याचा वेळ दिला जात आहे, त्यामुळे 18 ते 20 महिन्यापर्यंत या शिफारसी सादर केल्या जाऊ शकतात। 8वे वेतन लागू करण्याआधी वेतन आयोगासमोर डिमांड ड्राफ्ट दिला जाणार आहे। यामध्ये सरकारच्या स्वास्थ्य योजनेबद्दल माहिती असणार आहे। सरकार स्वास्थ्य सुरक्षा योजना महत्त्वाचा बदल करण्याची तयारीत आहे। सरकारच्या स्वास्थ्य योजनेत CGHS पासून वंचित शहरातील कर्मचाऱ्यांना सध्या 1000 रुपये मासिक भत्ता दिला जातो। दरम्यान नॅशनल काउन्सिलिंगच्या 25 फेब्रुवारी 2026च्या बैठकीत मागणी करण्यात आली होती। कर्मचारी संघटनांनी यात बदल करून 20,000 रुपये करण्याची मागणी केली आहे। CGHS अंतर्गत सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कॅशलेस उपचार, OPD, औषधे, डायग्नोस्टिक सेवा मिळते। मागच्या काही वर्षापासून औषधाच्या किमती सुपर स्पेशालिटी उपचाराच्या किमतीत वाढ होत आहे, त्यामुळे त्यानुसार वेतनात बदल करण्याची मागणी केली जात आहे। सध्या CGHS योगदानाचा दर वाढवण्याची मागणी केली जाते। वाढत्या मागणीमुळे ही मागणी केली जाते, यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा, चॅनलला विसरू नका। धन्यवाद।